हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथे जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 92% काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र मागील 5 वर्षांपासून गावातील नागरिकांना पाण्यासाठी अजूनही वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातील नळांना पाणी येत नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान महिला सरपंच असताना त्यांच्या पतीकडूनच गुत्तेदारी केली जात असल्याचा गंभीर आरोप मदन शेळके पाटील यांनी केला आहे. गावाला तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी मदन शेळके पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. गेले 4 दिवसापासून मी उपोषणासाठी आहे आणि माझी एकच मागणी आहे, गावासाठी पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे. कारण की आता दुष्काळ आहे. आता हे मे महिना इतका दुष्काळ आहे की 2-2 हांडे, एक हांडा घराला भेटायला आहे. म्हणजे जे प्रायव्हेट बोर येतात त्यांच्याकडून 2-2 हांडाचे भेटायला. तर ग्रामपंचायतीने किंवा सरपंचाने मिळून काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे पाण्यासाठी. आणि आमच्या इथं जे हे झालं जलजीवनचं मिशनचं काम झालेलं आहे ते अजून 4 वर्षापासून कंप्लीट झालं नाही. किती टक्के काम पूर्ण झालं, निधी किती खर्च झाला त्याच्यावर? 92% काम झालेले आहे. जवळपास 75 लाखाचा निधी आलेला आहे त्यांच्याकडं. आता त्यांचं जे गुत्तेदार आहेत सरपंच पती, त्यांचं म्हणणं आहे की बा DP भेटून झाले, पण ते आता किती वर्षापासून पेंडिंग काम आहे ते, त्याच्यामुळं काय ते अडचणी आली पाण्यासाठी. हिशोब म्हणजे खर्च किती झाला ग्रामपंचायत म्हणजे गावकऱ्यांना माहीत पाहिजे ना. मग किती बजेट आलं, काय आलं, कसं कुठं खर्चला, किती पाईपलाईन टाकली, कसं टाकली पाईपलाईन, किती खोदकाम करून पाईपलाईन टाकली, हे तर कळायला काही. हा एकदा हे जलजीवन मिशन एकदा झाली तर डबल पुन्हा कधी येणार नाही. पण ते ग्रामपंचायतीसमोर मांडलं पाहिजे बा इस्टिमेटमध्ये हे पाईप आहेत, हे म्हणजे सामान वापरलं, सिमेंट कुठं, हिर कुठं बांधायची, गावठाण बांधायची, काय 2 किलोमीटर बाहेर लांब बांधायची, पाणी आहे का नाही काही. तर असं काही कॅटेगरी मला दिसत नाही. कारण की हिर बांधली 2 किलोमीटर लांब, ते स्वतःच्या भावाच्या शेतात बांधली, तिथं पाणी लागलं नाही. जेव्हा पाणी लागलं तेव्हा लगेच त्यांनी दुसरं प्रस्ताव टाकून काय दुसरी गिर घ्यायला पाहिजे त्यांनी. ही अशी आमची मागणी होती. निधीमध्ये काय भ्रष्टाचार झाला वाटतंय का काय? नाही, निधीमध्ये भ्रष्टाचार म्हणजे खोदकाम किती केलं, किती 3 फुटावर खोदकाम करून पाईप टाकायचे, पण ते किती केलं हे माहीत नाही अजून कोणाला, गावकऱ्याला माहीत नाही, कोणाला नाही. आणि JCBने काम. आमची मागणी एवढीच बा कामाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि गावकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.